नवी मुंबई के बेलापुर में एक चौंकाने वाली घटना सामने आई है। एक सोसाइटी केस में फैसला प्रतिकूल आने से नाराज पक्षकार ने सीधे उस वकील पर हमला कर दिया जिसकी दलीलों पर फैसला दिया गया था। बेलापुर में एक सोसाइटी विवाद के मामले में फैसला पक्षकार के खिलाफ गया। इसी बात से नाराज होकर आरोपी ने फैसले में भूमिका निभाने वाले वकील पर ही जानलेवा हमला कर दिया। इस घटना के बाद वकीलों के एक प्रतिनिधि मंडल ने बेलापुर पुलिस स्टेशन पहुंचकर आरोपी के खिलाफ शिकायत दर्ज कराई। वकीलों ने मांग की कि उसके खिलाफ तुरंत प्रतिबंधात्मक कार्रवाई की जाए। प्रतिनिधि मंडल ने राज्य सरकार से भी अपील की कि वकीलों पर होने वाले से हमले रोकने के लिए विशेष कानून लागू किया जाए। उनका कहना है कि वकील न्याय की रक्षा करते हैं और यदि उन्हीं पर हमले होने लगे तो न्याय व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े होते हैं। वकील समुदाय ने इस हमले की कड़ी निंदा की है। पुलिस मामले की जांच कर रही है। सतीश रणदिवे, मी माझ्या कामानिमित्त सिडको JTR येथे गेलो होतो 4 वाजताच्या सुमारास आणि मला तिथे गेल्यानंतर मला कळालं की आजची हेअरिंग कॅन्सल झालेली आहे, बोर्ड कॅन्सल झालेला आहे आणि मग तिथे मी माझी एक जुनी ऑर्डर पेंडिंग होती म्हणून त्या संदर्भात तिथे त्या सोसायटीची ऑर्डर झाली की नाही हे बघण्यासाठी मी तिथे जाऊन क्लर्कला जाऊन विचारलं। वाघमारे नावाचे क्लर्क आहेत, त्यांना विचारलं तर ते मला म्हटले की ऑर्डर झालेली आहे आणि ती ऑर्डर मी आउटवर्डला दिलेली आहे, डिस्पॅचमध्ये दिलेली आहे। तर खरंच दिली की नाही मी याची खात्रीजमा करण्यासाठी मी तिथे जाऊन रवी होते ते क्लर्क आउटवर्डला टपालामध्ये असतात ते, त्यांना जाऊन विचारलं तर ते म्हटले की ऑर्डर झालेली आहे आणि कोणतरी ते एक एजेड नावाचे एजेड माणूस आहे तो माझ्याकडून जबरदस्तीने त्या दोन्ही ऑर्डर घेऊन गेलेला आहे। तात्याबा महादेव शिंदे ह्या त्या व्यक्तीचं नाव आहे, ते घेऊन गेलेले आहे आणि मग मी तिथे आतमध्ये रूमच्या आतमध्ये आलो, बघितलं तर ह्यांनी त्या दोन्ही ऑर्डर ओपन केल्या होत्या आणि ते वाचत होत्या। म्हणून मी आतमध्ये जाऊन वाघमारेंना सांगितलं की त्या माणसाकडे दोन्ही ऑर्डर कशा काय आहेत, ऑर्डर झाली तर। म्हणून वाघमारेने त्यांना ते भोसलेला सांगितलं आणि त्याला बोलून घेतलं आणि त्याच्याकडच्या ऑर्डर काढून घेतल्या। आता त्याच्याकडच्या ऑर्डर काढून घेतल्या त्याच्यामुळे त्याला राग आला आणि त्याने मला शिवीगाळ करत मला भिंतीवर आपटवलं आणि माझा गळा दाबून धरला त्याने आणि तिथेच माझा मित्र उभा होता, मित्र होता तो लगेच धावत आला आणि त्याने मला सोडवलं। कसं बस त्याने माझा 3 ते 4 मिनिट माझा गळा दाबून ठेवला होता। त्यांच्यावर जो काही हल्ला झालेला आहे हा त्यांच्यावर हल्ला नसून हा पूर्ण वकील समुदायावर झालेला हल्ला आहे। वकील जो सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो, झटतो आणि अशा वकिलावर हल्ला होणं म्हणजे एक प्रकारे हा एक तमाचा आहे जो अशी लोक करतात आणि यांना शिक्षा मिळायला पाहिजे किंवा यांना सबक शिकवायला पाहिजे। म्हणून आपली संघटना जी आहे ही आज पोलीस स्टेशनला आलेली आहे। आपण पोलीस स्टेशनला साहेबांना भेटलो, साहेबांनी NCR रजिस्टर केलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी आपल्याला एक आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करू। हा झाला एक भाग वेगळा, पण हे असे भ्याड हल्ले किती दिवस सहन करायचे? आज आपण वकील म्हणून लोकांसाठी काम करतो, झगडतो, कितीतरी पायऱ्या चढतो उतरतो, कितीतरी ऊन पाऊस बघत नाहीत आपण आणि आपण समाजासाठी काम करतो आणि मग ही जी लोक आहेत ही लोक जी पक्षकार समोर कोणाचे असो, आपले असो किंवा समोरच्याचे पक्षकार असो, त्यांनी आपल्यावर अशा प्रकारे आपल्या वकिलांवर अशा प्रकारचा हमला करणं म्हणजे हा एक काळिंबा फासण्यासारखं कृत्य आहे आणि अशा कृत्याला कुठंतरी बंधन घातलं पाहिजे। म्हणून माझे मित्र जे म्हणले त्या त्याच्या सांगण्याप्रमाणे जो आपल्या वकिलाचा संरक्षण कायदा आहे हा लवकरात लवकर अंमलात आला पाहिजे। याच्यासाठी आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष रामकर साहेब यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर पाठपुरावा करायचा, बार काउन्सिलकडे निवेदन द्यायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र।